हॅलो, आता आपण बनणार आहोत हे बुलिश एंगल्फिन पॅटर्न. ओके, हा बुलिश एंगल्फिन पॅटर्न जो हा मोस्टली चार्टच्या बॉटमला बनला पाहिजे. जसं समजा एखादा चार्ट फॉलिंग साईडला असेल तर हा बेसला बनला पाहिजे आणि तिथून पुढे आपण ह्याला ह्याचा रॅली बघू शकतो. ओके, सो ह्याचं तुम्हाला बघणार काय की ह्याला चार्टच्या बॉटमला बघितलं. दुसरी गोष्ट, हा बुलिश एंगल्फिन बनतो कसा, ह्याची फर्स्ट कॅन्डल ही असणार रेड तुमची. ओके, आणि सेकंड तुमची आहे ग्रीन. नाव ह्या केसमध्ये दुसरी जी ग्रीन कॅन्डल आहे, ग्रीन कॅन्डलची पूर्ण बॉडी जी आहे, बॉडी ही पहिल्या कॅन्डलला पूर्ण मर्ज करते किंवा एंगल्फ करून घेते ती या बॉडीच्या आतमध्ये. म्हणजे जी पहिली रेड कॅन्डल आहे, रेड कॅन्डलची विक आणि ही जी बॉडी ही दोन्ही पण एकाच ह्या सेकंड ग्रीन कॅन्डलच्या पूर्ण आतमध्ये सामावत आहे. अशी कॅन्डल बनली तर आपण ह्याला म्हणू शकतो बुलिश एंगल्फिंग, विच इज अ बुलिश पॅटर्न. ठीक आहे, असा पॅटर्न बनल्यानंतर तुम्ही इथं जेव्हा बुलिश एंगल्फिंग पूर्ण फॉर्म होतो, सेकंड हँड फॉर्म होते, तुम्ही ह्या लेवल ह्याचा एंट्रीचा प्लॅन करू शकता. ओके, अँड द ह्याचा एस एल असेल द लो ऑफ द कॅन्डल. बट अपार्ट फ्रॉम दिस, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचे अॅनालिस्ट पण ह्यात तुम्ही ऍड ऑन केले पाहिजे. त्यानंतर तुम्ही ह्याला यूज केला पाहिजे. पेपर आधी करा, नंतर तुम्ही ह्याला बॅक टेस्ट करा. थँक्यू.